मी आज तुम्हाला गऱ्याचे लाडू म्हणजे रव्याचे लाडू असतात ना, ते रव्याचे लाडू गऱ्याचे लाडू बनवून दाखवणार आहे। तर या ठिकाणी कढईमध्ये मी तूप टाकत आहे। तूप जरा जास्त वापरायचं आहे। तूप टाकलेलं आहे, कढई तापून दिली आणि आता तूप टाकलेलं आहे। तूप चांगलं तापलेलं मस्त आहे। आता इथं हाताखाली पकड पण घ्यायची आहे, लगेच फुलातनं घेतलेलं आहे। आता गरा हळूहळू मी त्यात सोडणार आहे। बारीक गरा घ्यायचा आहे, मोठा घ्यायचा नाही, लाडूसाठी बारीक गरा घ्यायचा आहे। तर हा मी गराच्या तुपामध्ये, तापलेल्या तुपामध्ये कढईमध्ये सोडलेला आहे। आता हे गरा आहे ना चांगला भाजून घ्यायचा। आता हे गरा भाजण्याच्या आधी मी काय केलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलदोडं टाकलं आणि साखर टाकली, अख्खी साखर आणि अख्खं वेलदोडं, आणि ते मिक्सरमध्ये पिठी साखर बनवून घेतलेली आहे। तर आधी ते बनवून घेतलं, मग आधी गरा चाळून घेतला। पहिल्यांदा पाटलीमध्ये गरा चाळून घेतला मस्तपैकी सोजीच्या चाळणीने। या सोजीच्या चाळणीने गरा चाळून घेतला आणि चाळून घेतल्यावर मग काय केलं, साखर वेलची मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली आणि आता हा तुपामध्ये गरा भाजून घेत आहे। तर याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, जरा थोडंसं दूध पण लागणार आहे। कारण आहे ना ज्यावेळेस आपण लाडू बनवतो त्यावेळेस गोळा बांधण्यासाठी दुधाचा पण वापर करावा, थोडासा वापर करावा लागतो। तर मी हे तुपामध्ये चांगला खरपूस लाल होईपर्यंत मस्तपैकी भाजून घेत आहे। का तर गरा व्यवस्थित भाजला तरच लाडू चव देणार आहेत ना। मला लई दिवस झालं गऱ्याच्या लाडूचं आठवण आली होती, ध्यान झालं होतं आज बनवील उद्या बनवील करून राहिलं होतं। पण आज मनात विचार केला आज सोमवार उपास आहे आणि आज निवांत वेळ पण काढला लाडू बनवण्यासाठी। त्याच्याकरता गरा आधी चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा मस्तपैकी, आणि त्याच्यामध्ये मग आता गरा भाजल्यानंतर मी आता काय करते आहे, लगेचच लाडू बांधायला घ्यायचे। गरम गरम असताना थोडंसं दूध टाकून लगेचच बांधायला घ्यायचे। आता हा गरा चांगला व्यवस्थित भाजला ना मगच मी त्याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहे। पिठी साखर म्हणजे मोठी साखर आणि वेलदोडे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे ना। मग त्याचं काय झालं, बारीक केल्यावर पिठी साखर झाली ना, मग ती पिठी साखर याच्यामध्ये टाकणार आहे मी। हे माझा गरा भाजून झालेला आहे आणि याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहे। ही पिठी साखर अंदाजाने घ्यायचा आहे। गऱ्याला जेवढा आपल्याला गोड पाहिजे लाडू तेवढ्या अंदाजाने पिठी साखर घ्यायची आहे। गॅस कमी करायचा आहे। आता पिठी साखर टाकल्यामुळं आता जास्त लाल लाल गरा व्हायला लागलेला आहे, कारण साखर पटकन तापते ना। अंदाजाने मी पिठी साखर टाकलेली आहे आता याच्यात। आता व्यवस्थित एकजीव पिठी साखर आणि गऱ्याचा मी एकजीव करून घेत आहे। एकजीव म्हणजे एकत्र मिक्स करून घेत आहे ना कढईमध्ये। गॅस कमी केलेला आहे आता, पण गरम गरम असतानाच हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यात दूध टाकून लाडू बांधायचे आहे। थोडं दूध टाकून मग लाडू बनवायचे आहेत। आता हे व्यवस्थित भाजून झाले, पिठी साखर एकत्र मिक्स झालेली आहे। मी आता लाडू बांधायला घेते। माझ्याकडे दूध थोडं आहे ना, दूध जास्त पाहिजे होतं, अर्ध फुलपात्र दूध आहे
बघू जेवढं जमतंय तेवढं करते. काय असतं, एक असलं की दुसरं नसतं आणि दुसरं असलं की तिसरं नसतंय, असे होती. म्हणजे गरा साखर आहे, वेलची आहे, गरा आहे तर दूध नसतं, दूध आहे तर तूप नसतं, असं होतं. आता इथं एका बाजूला साखर होती, जरा मिक्स करून घेते. झाली मिक्स. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार, हे असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून कालवून घ्यायचं आहे. दूध टाकलेलं आहे. आता व्यवस्थितशीर कालवून पटकन लाडू बांधा घ्यायचा. चिल करून गरम आहे त्यामुळे हात पण भाजते ती, पण एकजीव तर झाला पाहिजे दुधाचा साखरेचा. आता लाडू बांधायचे. दूध कमी पडलं. सीताराम. आता ह्याचे मी लाडू बांधणार आहे.